तर या ठिकाणीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालभवन इमारतीचे हे लोकार्पण सोहळा पार पडतोय। मुंबईतील ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालभवन इमारतीचं हे लोकार्पण होताना तर त्यांच्या समवेत शिक्षण मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री मंगलप्रभात लोढा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईतील बालभवन इमारतीचं हे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, नूतनीकृत बालभवन इमारतीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते काय अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आता हा लोकार्पण सोहळा पार पडताना आपण पाहायला मिळतोय। अर्थातच 75 वर्ष जुनी ही इमारत आहे, ज्याची वीट सरदार वल्लभभाई पटेल उपप्रधानमंत्री असताना त्यांनी रचलेली होती 1950 साली आणि भारताचे पहिले राष्ट्रपती असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1952 मध्ये या इमारतीचं उद्घाटन झालेलं होतं। त्यानंतर 75 वर्षानंतर पुन्हा एकदा या इमारतीचं पूर्ण कायापालट आहे तो आता केलेला झालेला आहे। महत्वाची बाब म्हणजे डिजिटल लायब्ररी असेल, ज्यामध्ये टॅब असतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी, आणि इतकंच नाही तर आज तर जजी कला महाविद्यालय आहे, जे रिनाऊन कॉलेज मानलं जातं देशातलं, इथले विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबत देखील आता एक करार केला जाईल। हे विद्यार्थी आणि हे प्राध्यापक आता शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे अर्थातच एक अद्ययावत असं बालभवन आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे आणि त्याची वास्तूचं लोकार्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, शिक्षण मंत्री दादा भुसे असतील, राज्यमंत्री पंकज भोयर असतील, ही सर्व मंडळी आता या नवीन इमारतीची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमक्या काय सुविधा असणार आहेत या इमारतीत? निश्चितच डिजिटल लायब्ररी करण्यात आलेली आहे, जी आसन व्यवस्था आहे त्यात देखील आता बदल करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून वेगवेगळे शिक्षणाचे धडे या ठिकाणी गिरवता येतील। इतकंच नाही तर या वास्तूच्या शेजारी असलेल्या पटांगणामध्ये आता लवकरच एक विज्ञान आधारित गार्डन उभारण्यात येणार आहे, जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना विज्ञानाची ओळख कशी करता येईल, विज्ञानाची आवड कशी निर्माण होईल, त्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। मात्र कृपा, या ठिकाणी एक गोष्ट जी खटकते ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमात अनुपस्थित आहेत। एकनाथ शिंदे यांनी जे शेड्यूल दिलेलं होतं त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार 11:30 वाजता त्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती, मात्र आता 11:15 वाजलेले आहेत, तरीही एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत चेतन, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।